तर राज ठाकरे सत्तेचा भाग कुणीही बोलू नका, मराठ्यांनो संयम बाळगा असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं। आपल्याला उचकावून राज्याचं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न असल्याचे जरांगे म्हणाले। तर राज ठाकरे यांनी पक्ष चालवण्याऐवजी एखादी संस्था चालवावी अशी टीका हाकेंनी केली आहे। राज ठाकरे असंही म्हटले की विधानसभेनंतर मी काय बोलतोय जरांगे पाटलांना कळेल। विधानसभेनंतर काय करणार आहे बोलले ना, तर सत्ताच मराठीची येणार आहे, तुम्ही काय बोलणार आहे तर सत्ता पलटायला येईलच। मराठा समाजाला माझी विनंती की आपलं कुठेही राज्यात आंदोलन नाही, मी कालच आपल्याला हे सांगितलं। त्यामुळे आपण आंदोलन पण नाही करायचं, कारण आपण संयम धरा, हे मुद्दाम आपल्याला उचकवण्याचं काम सुरू आहे राज्यात सध्या। कारण ते पण सरकारचं चांगलं आहेत की सगळेच जण स्वतःचा पक्ष वाचवायसाठी माझ्यावरती तुटून पडलेत। ही शाळा यांची, याला वातावरण राज्यातलं दूषित करायचं, त्यामुळे मराठा समाजाला विनंती आपण संयम धरा। राज ठाकरेंचं आरक्षणाबद्दलचं ज्ञान त्यांनी आज म्हणजे त्यांनी जाणीवपूर्वक असं वक्तव्य केलंय का खरंच ते अज्ञान आहेत याविषयी मला थोडंसं त्यांच्याशी कधीतरी भेटलो तर मी आरक्षण हा विषय का, कधी, कुणाला, कसा दिला जातो, संविधानाला काय अपेक्षित आहे या गोष्टी मी राजसाहेबांना एक कार्यकर्ता म्हणून समजावून सांगेन। आणि तुम्हाला पक्ष जर चालवायचा असेल ना राजसाहेब, तर तुम्ही अशा जर भूमिका घेतल्या तर तुम्ही पक्ष चालवण्यापेक्षा, मी वेळोवेळी सांगितले, तुम्ही पक्ष चालवण्यापेक्षा एखादी संस्था चालवा।